जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिले निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठला विठ्ठल विठ्ठल निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो। माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या नाम संकीर्तनाला आरंभ। विठ्ठला करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्या ह्या श्री क्षेत्र दिग्रस नगरीमध्ये संपन्न होत असलेला समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचा औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही 6व्या दिवसाची संध्याकाळची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सोपवली आहे। तद निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे। विठ्ठला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अभंग 4 चरणांचा सगळ्यांच्या परिचयाचा सगळ्यांच्या पाठांतरातला अत्यंत महत्त्वाचा संतपर प्रकरणातला अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी भक्तांच्या अंतरलक्षणांचं चिंतन केलेलं आहे। हरिभक्ताला ओळखण्याकरिता त्याच्या अंतःकरणात काय लक्षणं असावी लागतात त्या लक्षणांचं चिंतन तुकाराम महाराज या अभंगातून करतात। आपली आणि भक्ताची योग्य ती ओळख व्हावी, आपल्याला योग्य तो भक्त ओळखता यावा, भक्ताचा आपल्याला योग्य प्रकारे परिचय व्हावा या उद्देशाने तुकाराम महाराजांनी या अभंगाची रचना केलेली आहे। कुणाला तरी भक्त म्हणून जर आपण त्याला शरण गेलो तर योग्य तो भक्तीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही। योग्य व्यक्तीला जर आपण भक्त म्हणून शरणागत झालो,
भक्त म्हणून त्याची संगती केली तर आपली नामसाधना, आपला परमार्थ वाढण्याची शक्यता आहे. ज्याचा हात धरून आपल्याला परमार्थ करायचा, ज्याचा हात धरून आपल्याला उपासना करायची, असा भक्त योग्य पद्धतीने आपल्याला ओळखता आला पाहिजे. याकरिता तुकाराम महाराजांनी भक्ताची अंतर्लक्षणं या अभंगातून सांगितलेली आहेत. म्हणजे ज्याला ज्याला स्वतःला विष्णुदास म्हणून घ्यायचं आहे, ज्याला स्वतःला वैष्णव म्हणून घ्यायचं आहे, ज्याला स्वतःला भक्त म्हणून घ्यायचं आहे, ज्याला स्वतःला हरिदास म्हणून घ्यायचं आहे, अजून स्पष्ट करतो, ज्याला ज्याला स्वतःला हभप म्हणून घ्यायचं आहे, त्याच्याकडे काय काय असावं लागतं याचा विचार तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितलाय. या अभंगातली सगळी लक्षणं किंवा सांगितलेल्या लक्षणांच्या पैकी एखादं लक्षण ज्याच्याकडे असेल त्याला तुम्ही भक्त म्हणा, आणि अभंगातलं एकही लक्षण ज्याच्याकडे नसेल त्याला भक्त म्हणण्याची आवश्यकता नाही. विठ्ठला बाहेर नका सोडू, फार डिस्टर्ब होईल मला. तुकाराम महाराजांनी या अभंगातून हरिभक्तांची विशेष लक्षणं सांगितलेली आहेत. भक्तांना तुकाराम महाराजांनी भरपूर महत्व दिलेलं आहे. या मृत्यू लोकामध्ये देवाला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व हरिभक्तांना असलेलं पण आपल्याला पाहायला मिळतं. आपण देवाला महत्व देतोय, माझ्याकडे बघा, सगळ्यांनी माझ्याकडे, त्या सिस्टीम माझ्याकडे बघायची गरज नाही, माझ्याकडे बघा. तुकाराम महाराजांनी भक्तांना महत्व दिलेलं आहे. भक्तांना ते बरोबर त्यांचं हँडल करतील. तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या हातात वेळ कमी आहे, कमी वेळात मला अभंगाचं चिंतन करायचं आहे. तुकाराम महाराजांनी भक्तांना विशेष महत्व दिलेलं आहे. भक्तांची मोठी मांदियाळी आहे, मोठी यादी भक्तांची आपल्याला पाहायला मिळते. देव अनेक आहेत, तसे त्या देवाचे भक्त सुद्धा अनेक आहेत. भगवान परमात्मा आणि भगवंताची उपासना करणारे भक्त पुष्कळ पाहायला मिळतात. पण जेवढं महत्व साधू संतांनी भगवंताला दिलंय तेवढंच महत्व साधू संतांनी हरिभक्तांना पण दिलंय असं आपल्याला पाहायला मिळतं. देव आणि भक्त यांच्यामध्ये अगदी तुलना करायचीच झाली तर एखाद्या वेळेला देवाला थोडं कमी महत्व दिलं तरी चालेल, पण भक्तांना महत्व जास्त द्यावं लागतं असा आपल्याला विचार करता येतो. देवापेक्षा सुद्धा भक्तांचं महिमान अधिक आहे असं पाहता येतं. देवापेक्षा भक्तांचं महिमान अधिक आहे असं का बरं आहे? असं एवढ्या करताय की देवाला जे जे काही करता येतं, ऐका, देवाला जे जे काही करता येतं ते सगळं भक्तांना करता येतं, पण भक्तांना जे जे करता येतं ते देवाला करता येईलच असं सांगता येत नाही. मी परत वाक्य बोलतो, कान उघडे ठेवून ऐका. जे जे काही देवाला करता येतं ते सगळं भक्तांना करता येतं. हा, देवाला करता येतं ते सगळं भक्तांना करता येतं, पण भक्ताला जे करता येतं ते देवाला करता येईलच असं सांगता येत नाही. विठ्ठला भक्ताला सुद्धा जमतं. अगदी सोपं रामायणातलं उदाहरण द्यायचं झालं तर जे भगवंताला जमतं ते भक्ताला पण जमतं. भगवान प्रभू रामचंद्रांना लंकेत जाता आलं तसं हनुमंतांना पण लंकेत जाता आलं की नाही मला सांगावं? आलं की नाही? हो नाही म्हणत चला, माना तरी हलवा कमीत कमी, मला चालेल, अगदी माना हलवल्या तरी मी संतुष्ट राहील. मला सांगा, प्रभू रामचंद्रांना जसं लंकेत जाता आलं तसं हनुमंतांना पण लंकेत जाता आलं की नाही? जाता आलं. म्हणजे रामाला जे करता आलं ते रामाचे भक्त हनुमंतरायाला पण करता आलं की नाही? करता आलं. पण विशेष महत्व कोणाचं आहे, रामाचं आहे की हनुमंतरायाचं? मला सांगा. हनुमंतरायाचं विशेष महत्व आहे. का महत्व आहे? रामाला लंकेत जाण्याकरिता सेतू बांधावा लागला, पण हनुमंतरायाला लंकेत जाण्याकरिता सेतू बांधण्याची आवश्यकता नव्हती. रामाला तरी सेतू लागतो, हनुमंतरायाला कुठं सेतू लागतो? एका उडीत अलीकडून पलीकडं आणि दुसऱ्या उडीत पलीकडून अलीकडे येता आलं. म्हणजे जे हनुमंतरायाला शक्य आहे ते रामाला पण शक्य झालं नाही असं वर्णन तुलसीदासांनी रामचरितमानसामध्ये केलेलं आहे. याचा अर्थ भक्ताला जे जमतं ते देवाला जमेलच असं काही सांगता येत नाही. पण देवाचं सगळं सामर्थ्य भक्ताच्या ठिकाणी असेल तर भक्ताला विशेष महत्व आपल्याला द्यावं लागतं. किंवा अजून थोडंसं स्पष्ट करायचं झालं तर देवापेक्षा महत्व आपण भक्ताला द्यावं. का द्यावं? देवापेक्षा महत्व साधूला, संतांना, महात्म्यांना, भक्तांना आपल्याला देव द्यावं लागतं. कशा करता? ज्या देवाची आपण पूजा करतो की नाही, ज्या देवाची आपण भक्ती करतो त्या देवाचा आणि आपला ज्यांनी परिचय करून दिला ते हे भक्त आहे. त्या देवाची आपली ज्यांनी ओळख करून दिली ते हे संत आहे.
किंबहुना यालाच देव म्हणतात आणि याची अशीच पूजा करायची असते, हा मार्ग ज्यांनी दाखवला ते संत, ते भक्त असल्या कारणानं देवापेक्षा भक्तांचं महिमा अधिक आहे. विठ्ठला विठ्ठला. देतो. हरिभक्तांना विशेष का महत्व द्यायचं? हरिभक्तांना विशेष का महत्व द्यायचं? देवानं भक्तांना महत्व दिलंय म्हणून आपण भक्तांना महत्व द्यायचं. देवाला पण महत्व दिलं की नाही? देवाच्या दृष्टीनं, आपल्या दृष्टीनं भक्त महत्वाचे असतील काहीच नवल नाही. आपल्या दृष्टीनं भक्त महत्वाचे असतील काहीच नवल नाही. देवाच्या दृष्टीनं पण भक्त महत्वाचे. कसे महत्वाचे? मी तुम्हाला वाक्य सांगतो ऐका. जे भक्त आपल्यासाठी देवाचे भक्त आहेत ते भक्त देवासाठी देवाचे देव आहेत. कळलं का तुम्हाला? मी परत बोलतो. जे भक्त आपल्यासाठी देवाचे भक्त आहेत ते भक्त देवासाठी देवाचे देव आहेत. देवाला त्यांना आपल्या देवाच्या जागी ठेवलेला आहे. पटा म्हणून तुम्हाला उदाहरण देतो. ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्वारका नगरी वसवली समुद्रामध्ये. द्वारका नगरीची स्थापना केली. त्याच्यानंतर भगवान परमात्म्याचं पहिलं लग्न रुक्मिणी सोबत झालं. नंतर 7 राण्यांसोबत त्याची प्रमुख लग्न झाली आणि नंतर 16,100 राण्या, असं करून 16,108 राण्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या. आणि या 16,108 राण्यांकरता स्वतंत्र महाल भगवान परमात्म्याने द्वारकेमध्ये बसवले होते. म्हणजे प्रत्येकीचा महाल वेगळा होता आणि भगवान परमात्मा सगळ्या राण्यांसोबत राहायचा, सगळ्यांसोबत प्रपंच करायचा. अशी एक मोठी नगरी द्वारका नगरीमध्ये. एवढं सगळं पाहिल्यानंतर नारदांच्या अंतःकरणामध्ये एक शंका निर्माण झाली, जिज्ञासा निर्माण झाली. काय? 16,108 राण्यांच्या बरोबर हा नेमका कसा राहतो हे आपल्याला पाहायचं आहे. 16,108 राण्यांसोबत कसा राहत असेल? कोणाला किती वेळ देत असेल? कधी कुणाच्या महालात राहत असेल? नेमका त्याची काय दिनचर्या असेल? त्याचं काय डेली रुटीन असेल? सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय काय करत असेल हे आपण पाहावं. 16,108 राण्यांसोबत हा देव कसा राहतो हे आपण पाहावं. ही जिज्ञासा कुणाला निर्माण झाली? नारदाला. मी विनोदाला सांगू काय? 16,108 राण्यांच्या बरोबर हा देव कसा राहतो ही जिज्ञासा निर्माण झाली. कुणाला? ज्याला एकही नाही, ज्याला एकही राणी नाही ना, त्याला ही जिज्ञासा निर्माण झाली. कसं म्हणून राहत असेल 16,108 राण्यांच्या सोबत? पण नारदाला जिज्ञासा वाटली. नारद त्यांना पाहण्याकरिता म्हणून गेले. अगदी सकाळी सकाळी रुक्मिणी मातेच्या महालामध्ये नारद महर्षी पोहोचले. रुक्मिणीने नारदांना पाहिलं, त्यांना पूजन केलं, त्यांना नमस्कार केला आणि पूजन केल्यानंतर नारदांनी रुक्मिणीला विचारलं की बाबा देव घरात आहेत काय? दिसत नाही कुठं? आहेत का? महालात आहेत का? तुमच्याच इथं आहेत का? रुक्मिणीने सांगितलं हो देव माझ्याकडेच आहेत. ते म्हटलं मग कुठं आहेत? कुठं आहेत म्हटलं? रुक्मिणीने सांगितलं देव घरात आहेत. नाही कळलं? देव घरात आहेत. देव घरात आहेत पण देव घरात आहेत. देवघरात आहेत म्हटले. पण देवघरात काय करतात? देवपूजा करतात. एकत्र लावून घ्या. देवपूजा करतात. देवघरात काय करतात? देवपूजा करतात. आता देवपूजेला बसलेत म्हटल्यानंतर नारदाला शंका निर्माण झाली. नारद म्हणायला लागले अख्खं जग याची पूजा करतं आणि आता हा बाबा कुणाची पूजा करायला लागला. नारदांनी रुक्मिणीला विचारलं तू नेमकं कुणाची पूजा करतो हे मला बघायचं आहे. रुक्मिणी मातेला आज्ञा मागितली. तुमची परवानगी असेल तर मी देवघरात जाऊन बघू शकतो का देव कुणाची पूजा करतात? रुक्मिणीने सांगितलं नारदा तुम्ही कधीपासून विचारून जायला लागले म्हटले? तुम्ही तर कधीच कुणाला विचारून जात नाही. जा तुम्हाला काही परवानगीची आवश्यकता नाही. नारद महर्षी आतमध्ये गेले. देवघरात पोहोचले. पाहिलं समोर एक सुंदर असं देवघर आहे. देवघराच्या समोर भगवान परमात्मा सोहळ्यात बसलेले आहेत आणि सोहळ्यात बसून भगवंताची पूजा सुरू आहे. सोहळ्यात बसून भगवंताची पूजा सुरू आहे. भगवंत काय करतात? त्या देवघरातून एक मूर्ती काढतात, त्या मूर्तीचं पूजन करतात, पुन्हा ती मूर्तीची स्थापना देवघरात करतात. पुन्हा दुसरी मूर्ती काढायची, तिचं पूजन करायचं, परत ती देवघरात ठेवायची. आणखी एक मूर्ती काढायची, तिचं पूजन करायचं, ती देवघरात ठेवायची. इथपर्यंत नारदाला काही वाटलं नाही. पण हे मूर्त्या काढायचं, पूजन करून परत ठेवायचं असं पाहिल्यानंतर नारदाला अजून शंका आली. काय शंका आली? देव पूजा करतो इथपर्यंत ठीक आहे, पण इथं आल्यानंतर तो कुणाच्या तरी मूर्तीची पूजा करतो हे अजून नवल वाटलं. आता नारदाला चिंता वाटली की नेमका या मूर्त्या कुणाच्या आहेत त्या आपण पाहाव्या.
मूर्त्या पाहण्याकरिता नारद महर्षी अजून 5 पावलं पुढे सरकले तेव्हा नारदांना कळून आलं ज्या मूर्त्या देवाच्या देवघरात होत्या की नाही त्याच्यापैकी एक मूर्ती भक्तश्रेष्ठ प्रल्हादाची आहे, एक मूर्ती भक्तश्रेष्ठ ध्रुवाची आहे, एक मूर्ती भक्तश्रेष्ठ उद्धवाची आहे आणि एक मूर्ती स्वतः नारदाची आहे। या सगळ्या भक्तांच्या मूर्त्या नारदांना जेव्हा देवाच्या देवघरात पाहिल्या तेव्हा नारदांना कळून आलं जे भक्त आपल्यासाठी देवाचे भक्त आहेत ते भक्त देवासाठी देवाचे देव आहे, देवासाठी देव आहे। म्हणजे देवानं त्या भक्तांना आपल्या देवाच्या जागी ठेवलं असेल तर त्या भक्तांच्या बद्दल या देवाच्या अंतःकरणात विशेष प्रेम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। भक्ताविना देवा भक्ताशिवाय भगवंताला दुसरं काही आवडत नाही। म्हणजे भक्त हे भगवान परमात्म्याची प्रमुख आवड आहे। सगळ्यात जास्त प्रेम जर भगवंताचं कुणावर असेल तर ते भक्तांवरच आहे। अर्थ तुकाराम महाराजांनी भक्तांना का महत्व दिलंय याची जी 2-3 चिंतन आपण पाहिली त्याच्यापैकी भगवान परमात्म्याकडे जे सामर्थ्य तेच सामर्थ्य भक्तांकडे आहे किंवा भगवान परमात्म्यापेक्षा जास्त सामर्थ्य भक्तांकडे आहे हे एक कारण। आणि भक्ताच्या अंतःकरणात सुद्धा भगवंताच्या अंतःकरणात सुद्धा भक्तांच्या बद्दल विशेष प्रेम आहे हे दुसरं कारण। म्हणजे त्या हरिभक्तांना विशेष महिमान द्यावं लागतं, विशेष त्यांचं महत्व सांगावं लागतं। पण तरी त्यांच्या या अंतर्लक्षणांचं चिंतन तुकाराम महाराजांनी केलं त्याचं कारण काय? तुकाराम महाराजांची भावना अशी आहे की या समाजाला जो परमार्थ करायचा आहे, समाजाला जी नामसाधना किंवा उपासना करायची आहे ती भक्ताकडे पाहूनच करायची आहे। आपण नामसाधना केली पाहिजे असं जर एखाद्याला वाटलं तर तो डायरेक्ट नामसाधनेला सुरुवात करत नाही। आधी नामसाधना कोण करतोय त्याचा तो धांडोळा घेतो आणि चांगला नामसाधना करणारा कुणीतरी दिसला की त्याला जाऊन विचारतो की बाबा मला पण तुमच्यासारखं नामस्मरण करायचं आहे, मला काय करावं लागेल? एखाद्याला माळ घालायची असते की सरळ जाऊन माळ घालतो का सांगा? नाही, तो कोणाला तरी जाऊन विचारतो की बाबा माळ घातली पाहिजे त्याच्याकरता मी काय करू ते मला सांगा। एखाद्याला डायरेक्ट हवा पण नाही होता येत तो कोणाला तरी जाऊन विचारत असतो बाबा याच्याकरता काय करावं लागेल। काही जिज्ञासू माणसं असतात, जिज्ञासू असतात, ती आपल्या अंतःकरणातली जिज्ञासा कोणाला तरी सांगतात की बाबा आम्हाला हे करायचंय, कसं करू? आणि ते कसं करू हे जे विचारणं आहे की नाही हे योग्य माणसाला विचारलं तर त्याला योग्य तो परिणाम मिळेल आणि अयोग्य माणसाला जर विचारलं तर त्याच्या मनात असलेलं योग्य ते फळ त्याला कधीच प्राप्त होत नाही, कारण त्याचा मार्ग चुकला जातो। अहो लोक जिज्ञासू आहेत, लोक सामान्य आहेत, त्यांना काय सांगावं हे आपल्याला कळलं पाहिजे बरं का। आपल्या अलीकडचा काळ हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने उत्तुंग भरारीचा असलेला काळ।
अनेक अनेक मंडळी अशी आहेत की ज्यांना असं वाटतं की बाबा आपण वारी केली पाहिजे, आपण परमार्थ केला पाहिजे, भजन केलं पाहिजे, कीर्तन प्रवचन केलं पाहिजे, अशी भरपूर मंडळी आत्ताच्या काळामध्ये आहेत. आणि त्यांना जेव्हा असं वाटतं की बाबा आपण संप्रदायात आलो पाहिजे, आपण कीर्तन केलं पाहिजे, आपण भजन केलं पाहिजे, तेव्हा कीर्तन कसं करावं, प्रवचन कसं करावं हे विचारल्यानंतर त्याला सांगणारा पण योग्य भेटावा लागतो. कुणीतरी असा आडवा तिडवा सांगणारा भेटला तर त्याला योग्य परिणाम मिळणार आहे का? मिळत नाही. लोक सामान्य आहे, फार सामान्य, फार सामान्य. ते मी IT कंपनीत काम करतो, त्याच्यामुळे ते दरवर्षी आपण वारीला आलो की मी वारीचे सगळे फोटो पोस्ट करत असतो. FB ला पोस्ट करतो, इन्स्टाला पोस्ट करतो. ते माझे ते इंस्टाग्रामवरच्या पोस्ट वगैरे बघून मागच्या वर्षी 1-2-4 लोकांनी मला विचारलं की सर, आता ते सगळे सरच बोलतात मला, त्यांनी मला विचारलं सर आम्ही तुमच्यासोबत वारीला येऊ शकतो काय? मी म्हटलं या, काहीच हरकत नाही, सकाळ अशी येते या ठिकाणी तर काहीच नाही, म्हटलं सगळे येऊ शकतात. त्याने मला पुढचा प्रश्न केला, तो फार गमतीचा माझ्याकरता नवलाचा होता. त्यांनी मला विचारलं ठीक आहे, पुढच्या वर्षी आम्ही 10 जण तुमच्यासोबत वारीला येऊ, फक्त आम्हाला सांगा त्याचं रजिस्ट्रेशन कुठे करायचं असतं. म्हटलं तो फार सामान्य आहे, त्याला काहीच माहिती नाही, त्याला फक्त एवढंच माहिती की त्याला काय करायचंय, वारीला यायचंय. त्याने मला विचारलं कसं रजिस्ट्रेशन करायचं? मी त्याला सांगितलं दिंडी नंबर 26 मध्ये चालतो, त्याच्यात रजिस्ट्रेशन करा. आता रजिस्ट्रेशनची अशी काही वारीला पद्धत नाहीये, पण त्याची भावना फार सामान्य होती. त्याला असं वाटलं बाबा कुठेतरी रजिस्टर करावं लागत असेल, आपलं नाव घ्यावं लागत असेल. त्यानं विचारलं की बाबा त्यांची फी किती असते, किती चार्जेस असतात वगैरे. ते त्याने त्यांच्या कॉर्पोरेट पद्धतीने त्याने मला प्रश्न विचारले. पण म्हणून असं कुणीतरी भेटलं म्हणून त्याला सांगायचं नाही बाबा असं रजिस्ट्रेशन करावं लागतं, रजिस्ट्रेशन करण्याकरता एवढे हजार द्यावे लागतात, मग तिथे गेल्यावर असं फी भरावी लागते, असं सांगावं का? मला सांगू नये. सांगणारे पुष्कळ आहेत बरं का, सांगणारे भरपूर आहेत. आता तुम्हाला घेऊन जातो, एवढंच द्यावं लागेल, तेवढंच जावं लागेल. वारीला काही लागत नाही, काही लागत नाही. अनेक लोक तर अशी आहेत जे 1 पैसाही न घेता जातात, पण 20 दिवसाची वारी आनंदात करून घरी येतात. 1 पैसा लागत नाही, वारीला काहीच लागत नाही. पण त्याला कोणाला तो विचारतो हे महत्वाचं आहे, आणि विचारणारा काय उत्तर देतो हे महत्वाचं आहे. मी कशा करता बोललो, एखाद्याला जर भक्त व्हावंसं वाटलं, एखाद्याला साधना करावीशी वाटली, तर तो ज्या भक्ताला जाऊन विचारणार आहे की नाही, तो भक्त खरोखर भक्त असला पाहिजे. मग तो खरंच भक्त आहे की नाही याची पडताळणी आपण कशी करू शकतो, तर त्याच्या लक्षणांच्या द्वारे करू शकतो. मग त्याच्याकडे काय काय लक्षणं असली पाहिजे त्याचा विचार तुकाराम महाराजांनी सांगितलाय. वरवरून भक्त ओळखायचं असेल तर काय अवघड नाही, वरवरून भक्त ओळखणं अवघड नाही, फार सोपं आहे. एखाद्या माणसानं भक्तासारखा पोशाख केला की आपण त्याला काय म्हणतो, भक्त. एखाद्यानं भक्तासारखा पोशाख केला की आपण त्याला भक्त म्हणतो. तो भक्त असलाच पाहिजे असं काय का? मला सांगा, काहीच नाही. एखाद्या माणसानं भव्य वस्त्र परिधान केले की आपल्या दृष्टीनं तो कोण, महाराज, साधू, संत, महात्मा आपण त्याला म्हणतो. एखाद्या माणसानं वारकरी नसताना सुद्धा वारकऱ्यासारखा पोशाख केला तर आपण त्याला काय म्हणतो, हे कोण आहे, वारकरी आहे. फक्त पोशाखामुळे आपण त्याला म्हटलो की नाही बाबा हा वारकरी असला पाहिजे. नुसता पोशाख. आमच्याकडे एक मोठा आता फॅड सुरू आहे बरं का. ते आमच्या शहरामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये म्हणा, मुंबईमध्ये 1-2-4 लोक असे वारकऱ्याचा पोशाख घातलेले असतात. एखादी त्यांच्या बरोबर बाई असते, तिच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असतं, त्यापैकी एखाद्याच्या गळ्यात विणा असतो, एखाद्याच्या गळ्यात टाळ असतं, आणि हे सगळे रामकृष्ण रामकृष्ण करत असतात आणि सगळ्या दुकानात जाऊन भीक मागत असतात. आता हे सगळे वारकऱ्याचा पोशाख घालून भीक मागणं हे का वारकरी आहेत का? मला सांगा, वारकरी झाले का? हे सगळे वारकरी नाहीये. त्यांनी फक्त वारकऱ्याचा काय केलाय, पोशाख केलाय, वेश केलाय, नाहीतर ते काही वारकरी नाही. असंच सगळ्या भक्तांचं आहे. वरवरून भक्त ओळखायचं असेल काही अवघड नाही, नुसतं पोशाखाकडे बघून ठरवता येतं. पण अंतःकरणातून जर भक्त ओळखायचं असेल तर अंतःकरणातून त्याच्याकडे काय लक्षणं असली पाहिजे त्याचं चिंतन तुकाराम महाराजांनी केलंय. आणि प्रमुख लक्षणांचा विचार तुकोबराय करतात. 2 लक्षणं तुकाराम महाराज सांगतात अभंगाचं. पहिलं
उदास गेले अशा पाश निवारोनी भक्त ऐसे जाणार जे देही उदास. तुकाराम महाराज भक्ताचं पहिलं लक्षण सांगतात. ऐका, भक्ताचं पहिलं लक्षण काय? जे देही उदास. देहावर उदास असणारा कोण आहे? भक्त. देहाच्या संबंधानं तुकाराम महाराज पहिलं लक्षण देहाच्या संबंधानं सांगतात. कारण देह आणि आपण आपला नित्याचा परिचय, रोजच्या जीवनातला आपला ज्याच्याशी परिचय आहे त्या देहाच्या संबंधानं तुकाराम महाराजांनी पहिलं लक्षण सांगितलेलं आहे. भक्त कोणाला म्हणावं? जो देहावर उदास आहे. आता देहावर उदास असणारा भक्त म्हणजे कसा हो? उदास शब्दाचा अर्थ काय होतो? उदास. उदास म्हणजे असं आपण समजतो तो उदास नाही बरं का. उदास म्हणजे असा तोंड पाडून बसलेला, अगदीच नर्वस माइंडेड असलेला, कधीच कुणाला बोलत नाही, हसत नाही, काही नाही, काही असला उदास नाही बरं का. असला उदास, आणि असला उदास नकोच. असा उदास नसलाच पाहिजे. मी थोडस जबाबदारीने गमतीने म्हणतो, असला उदास नकोच. आणि कीर्तनात तर अजिबात नको. कीर्तनात अजिबात नसला पाहिजे. कीर्तनातला श्रोता कसा टवटवीत असला पाहिजे, प्रसन्न असला पाहिजे, श्रोत्याला प्रसन्न बसलं पाहिजे. अगदी पोट भरून जेवून आलेला असला तरी पोट प्रसन्न बसला पाहिजे, टवटवीत असला पाहिजे. कीर्तनातला श्रोता हसतमुख असला पाहिजे. त्याच्याकडे बघितल्यानंतर वक्त्याला अजून बोलावं असं वाटलं पाहिजे. कीर्तनातला श्रोता टवटवीत असला पाहिजे. कमीत कमी पुढचा तरी, मागची घेऊ आम्ही ऍडजस्ट करून थोडीफार चालते बाबा, असली नसली तरी, पण पुढचा श्रोता टवटवीत असतो, प्रसन्न चित्तानं बसलं पाहिजे. जेणेकरून वक्त्याला बोलावं वाटलं पाहिजे, काहीतरी अपूर्व नवीन सांगावं वाटलं पाहिजे. वक्त्याला काहीतरी चांगलं सांगावं आणि आपण काहीतरी चांगलं ऐकावं या अपेक्षेनं श्रोत्याने बसलं पाहिजे बरं का. या अपेक्षेनं श्रोत्याने बसलं पाहिजे. काहीतरी आपल्याला 2 तासात हसता येईल याच्याकरता नाही बसलं पाहिजे. विनोद ऐकता येतील याच्याकरता नाही बसलं पाहिजे. काहीतरी चांगलं ऐकता येईल. संतांचं वाङ्मय, संतांचं चरित्र असं काहीतरी श्रवण करता येईल की ज्याच्या माध्यमातून आपल्या जीवनात असलेली एखादी व्यथा आपली बाजूला होईल. या पवित्र उद्देशानं श्रोत्यानं येऊन बसावं आणि प्रसन्न चित्तानं बसावं. असं उदास नाही बसलं पाहिजे बरं का. प्रसन्न बसावं. तुकाराम महाराजांनी सांगितलेला उदास हा आपल्या दृष्टीने असलेला उदास नाही. आपल्या दृष्टीने असलेला उदास वेगळा आणि तुकोबरांच्या दृष्टीने असलेला उदास वेगळा. आपल्या दृष्टीने उदास असा आपण म्हटलो तसा तुकाराम महाराजांना तो उदास नाही सांगायचा. तुकाराम महाराजांना उदास सांगायचा आहे तो देहाच्या संबंधाने उदास सांगायचा आहे. म्हणजे काय सांगतो ऐका. उदास म्हणजे काय? देहावर उदास म्हणजे काय? देहावर उदास या शब्दाचा अर्थ असा होतो की जो भक्त आहे ना त्याच्या अंतःकरणात देहाच्या संबंधानं कुठलीच भावना निर्माण होत नाही म्हणून त्याला उदास म्हणायचा. पण आता कुठलीच भावना निर्माण होत नाही म्हणजे किती भावना असतात? प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात देहाच्या संबंधानं 2 स्वाभाविक भावना असतात. 2च भावना, याच्या पलीकडे काहीच नाही. 2 कुठल्या असतात? एक माणूस असा आहे म्हणजे एक वर्ग माणसांचा असा आहे ज्याला या देहाच्या संबंधानं प्रियत्वाची भावना आहे आणि दुसरा वर्ग असा आहे ज्याला या देहाच्या संबंधानं त्यागाची भावना आहे. म्हणजे अजून स्पष्ट करायचं झालं तर एक माणूस असा आहे की ज्याला असं वाटतं की हा देह टिकला पाहिजे, भरपूर टिकला पाहिजे, असा चिरतरुण राहिला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं की नाही? मला सांगावं, आमचा देह जसा विशित आहे तसाच आमचा देह 50शीत पण दिसला पाहिजे असं वाटतं की वाटत नाही? मला सांगा. वाटतं? माना हलवा जरा. असं वाटतं, प्रत्येकाला वाटतं ना. माझ्या चेहऱ्यावर कधीच सुरकुत्या पडू नये असं वाटतं की नाही? वाटतं. आमच्या डोळ्याची नजर कधीच कमी होऊ नये वाटतं की नाही? वाटतं. आमच्या कानाला सदैव चांगलं ऐकू गेलं पाहिजे, ते खराब नाही झाले पाहिजेत वाटतं की नाही? वाटतं. आमचे दात कधीच नाही पडली पाहिजेत वाटतं की नाही? वाटतं. अजून जरा जवळचं सगळ्यांच्या परिचयाचं बोलतो, आमचे केस कधीच पांढरे होऊ नयेत वाटतं की नाही? वाटतं. आणि त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो की नाही? करतो. पांढरे झाले तरी आम्ही वा किती खरं बोलतात बघा, लगेच कार्य करतो म्हणून कार्य करतो, पण आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे काय? आम्ही एवढे सगळे प्रयत्न का केले? आमचं शरीर चांगलं दिसावं, आमचं शरीर चांगलं राहावं, किंवा कायम चिरतरुण राहावं या पवित्र उद्देशाने जर केले असतील तर देहाच्या संबंधानं आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, म्हणजे प्रेमाची भावना आहे, म्हणजे प्रियत्वाची भावना आहे. याचा अर्थ आपल्या सगळ्यांना असं वाटतं की हा देह कायम टिकला पाहिजे. हा एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे की हाच देह त्याला प्राप्त आहे. काही दिवसापर्यंत या देहाचा त्याला चांगला उपभोग घेतला, पण नंतर असं झालं की त्याला या देहाची व्याधी जडली. त्याच्या देहाला एखादा रोग झाला, एखादा आजार झाला आणि त्या रोगामुळे, त्या आजारामुळे त्याला अगदी कष्ट व्हायला लागले, दुःख व्हायला लागलं, वेदना व्हायला लागल्या.
अगदी असह्य वेदना व्हायला लागल्या, सहनच होईना. अगदी सहन होण्याच्या पलीकडे जेव्हा त्या वेदना ते दुःख जातं तेव्हा त्या माणसाला पडल्या असं वाटायला लागतं की बाबा एवढं दुःख भोगून हे जीवन जगण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं, हे असलं एवढं दुःख भोगण्यापेक्षा मेलेलं बरं असं जर त्याला वाटत असेल तर दुसरा वर्ग असा आहे की ज्याला असं वाटतं हा देह जाईल तर बरा आहे, पडलेला बरा, गेलेला बरा असं वाटत असतं की नाही. या वर्गातली माणसं जरी कमी असतील किंवा कदाचित क्वचित वाटत असतं तरी दुसरा वर्ग असा आहे की ज्याला वाटतं हा देह गेलेला बरा. देह कुणाच्या संबंध, देहाच्या संबंधाने दोन्ही भावना आहेत. साधू संतांनी दोन्ही पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या. ऐका, एकनाथ महाराज देहाच्या संबंधाने फार चांगलं चिंतन करतात भागवतामध्ये. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलंय, देहा ऐसे ओखटे त्रिभुवना पाठी न भेटे आणि देहा ऐसे गोमटे पाहता न भेटे पृथ्वी पाठी. गोड बोलले एकनाथ महाराज. ऐका, देहा ऐसे ओखटे त्रिभुवना पाठी न भेटे. ओखटे म्हणजे वाईट, ओखटे म्हणजे वाईट, ओखटे म्हणजे वाईट, ओखटे म्हणजे हे सगळे बोलत नाही तर मी पुढेच जात नाही. ओखटे म्हणजे वाईट. वा वा, असं हे चांगलं बोललं. वाईट चांगलं बोलले. ओखटे म्हणजे वाईट आहे. पण देहा असे ओखटे त्रिभुवना पाठी न भेटे म्हणजे देहासारखी वाईट गोष्टी या त्रिभुवनात कुठलीच नाही असं कोण म्हटले? एकनाथ महाराज म्हटले अर्ध्या ओवीत. आणि तेच एकनाथ महाराज पुढच्या ओवीत लगेच असं म्हणतात, देहा ऐसे गोमटे पाहता न भेटे पृथ्वी पाठी. गोमटे म्हणजे चांगलं. पृथ्वी पाठी जर शोधलं तर देहासारखं चांगलं काही नाही. म्हणजे एकनाथ महाराज आधी म्हणतात देहासारखं वाईट काही नाही आणि तेच एकनाथ महाराज लगेच म्हणतात देहासारखं चांगलं काही नाही. लोकांनी एकनाथ महाराजांना विचारलं, मग त्याला वाईट म्हणायचं की चांगलं म्हणायचं? वाईट म्हणून त्याचा त्याग करायचा की चांगलं म्हणून त्याचा भोग घ्यायचा? काय करायचं आम्ही? एकनाथ महाराज म्हणतात ती पण गंमत आहे. काय गंमत आहे? ओखटे म्हणून त्यागावे त्याने मोक्ष सुखासी नागवावे आणि गोमटे म्हणून भोगावे त्याने अवश्य जावे नरकामाशी. काय करता मला सांगावं? दोन्ही होव्या. ऐका, ओखटे म्हणून त्यागावे त्याने मोक्ष सुखासी नागवावे. ओखटे म्हणजे हा वाईट, हाय लक्षात. ओखटे म्हणजे वाईट. वाईट म्हणून जर तुम्ही शरीराचा त्याग केला तर त्याने मोक्ष सुखासी नागवावे, अर्थात त्याला मोक्ष सुख कधीच प्राप्त होणार नाही. अर्थात तो मोक्षाला मुकला म्हणून समजा. ज्याला मोक्ष पाहिजे त्याला देह ठेवावाच लागेल. देहाचा त्याग करणाऱ्याला मोक्षाची प्राप्ती होत नाही. म्हणून देहाला वाईट म्हटलं आणि एखाद्यानं देहाचा त्याग केला तर त्याला मोक्ष मिळणार नाही. लोक म्हटलं मग चांगलं आहे, आम्ही काय करू आता? देह वाईट आहे म्हणून त्यागायचा नाही, मग काय करायचं? देह चांगला आहे म्हणून त्याला आता भोगायचा. एकनाथ महाराज म्हटलं थांबा, पुढची ओळी ऐकून जा म्हटले. पुढचं काय म्हणतात? गोमटे म्हणून भोगावे त्याने अवश्य जावे नरकामाजी. म्हणजे चांगलं म्हणून जर भोगलं तर कुठे जावं लागेल? नरकाला जावं लागेल. अरे म्हणजे वाईट म्हणून जर त्याग केला तर मोक्ष मिळत नाही आणि चांगलं म्हणून भोगलं तर नरकाला जावं लागतं. नाथ महाराजांना विचारलं मग आम्ही करू काय? नेमकं करावं काय? मग एकनाथ महाराजांनी सोडवणूक करून दिली. एकनाथ महाराज म्हणतात भोगावे ना त्यागावे मध्यभागी विभागावे. त्याचा भोगही घ्यायचा नाही आणि त्याचा त्यागही करायचा नाही. मग मध्यभागी विभागावे म्हणजे देहाच्या संबंधानं भोगाचीही भावना ठेवायची नाही आणि देहाच्या संबंधानं त्यागाचीही भावना ठेवायची नाही. म्हणजे अगदी तो कायम टिकला पाहिजे असंही नाही वाटलं पाहिजे आणि तो लगेच गेला पाहिजे असंही नाही वाटलं पाहिजे. ही जी मधली भावना असते की नाही तिला म्हणतात उदास. विठ्ठला वर्ग असा आहे ज्याला वाटलं की हा देह कायम टिकला पाहिजे, राहिला पाहिजे आणि दुसरा वर्ग असा आहे की ज्याला वाटलं हा देह संपला पाहिजे. पण जो हरिभक्त आहे ना, हरिभक्त, त्याला काय वाटत असतं? त्याच्या अंतःकरणाची भावना नामदेव महाराजांनी सांगितली.
अथवा राहो, म्हणजे गेला तरी हरकत नाही आणि राहिला तरी हरकत नाही, अशी जी भावना असते त्याला म्हणतात भक्त. ऐसे जाणा जे देही उदास, ते उदास आहे. भक्तांचं देहावर फार प्रेमही नाही आणि देह अगदीच त्यागून टाकला पाहिजे, टाकून दिला पाहिजे अशी पण भावना नसते. पण विचारलं बाबा अशी का उदास होतात? हे भक्त देहावर उदास होण्याचं कारण काय? उदास होण्याचं एवढंच कारण आहे कारण त्या भक्तांचं सगळ्यात जास्त प्रेम हे त्यांच्या भक्तीवर असतं. भक्तीवर. भक्ताला काय पाहिजे? भक्ती पाहिजे. भक्ती करणारा भक्त. जो भक्ती करतो तो भक्त, भक्ती करत नाही तो अभक्त. ज्ञानोबा म्हणतात की नाही जास्ती भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. नाही जास्ती भक्ती तो पतित आणि नाही जास्ती भक्ती तो अभक्त. ज्याला भक्ती नाही तो अभक्त, मग ज्याला भक्ती आहे तो कोण? भक्त. भक्ताच्या अंतःकरणात काय आहे? भक्तीच आहे. आपल्याला भक्तीचा आनंद मिळावा याकरता तो देहावर उदास आहे. कारण त्याला माहिती आहे देहाच्या संबंधानं प्रेम निर्माण झालं तरी भक्ती कमी होते आणि देहाच्या संबंधानं त्यागाची भावना निर्माण झाली तरी भक्ती कमी होते. कारण लक्ष कुठं जातं? देहावर जातं आणि देहाकडे लक्ष गेलं की भक्ती घडत नाही. तुम्हाला काहीतरी एकच करता येतं, एक तर देहाचं पालन करता येतं नाही तर भक्ती करता येते. दोन्ही गोष्टी एकत्र होत नाहीत. दोन्ही गोष्टी वेदांतांना सांगितलंय वृत्तीमध्ये कुठली तरी एकच भावना एका वेळेला प्रस्थापित होत असते, दोन होत नाहीत. दोन एका वेळेला होत नाही. एकाच वेळेला माणसाला दोन विचार करता येतात का? मला सांगा. एकाच वेळेला माणसाला दोन विचार करता येतात का? हो नाही बोला जरा. असं बोलत जरा. एकाच वेळेला दोन नाही. अगदी माणसाला जरी वाटत असलं की माणसानं ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला केलेल्या आहेत तरी त्याच्यामध्ये थोडाफार का होईना फरक असतोच असतो, सूक्ष्म फरक असतो. विज्ञानानं पण ते स्वीकारलेलं आहे की नाही एकाच वेळेला दोन गोष्टी एकत्र होत नाही. अगदी विज्ञान उदाहरण देतं, दोन चेंडू घ्यायचे आणि एकत्र खाली टाकायचे, ते एकत्र खाली पडलेले दिसले तरी एकत्र पडत नाहीत. अगदी त्याचा सूक्ष्म जर आपण विचार केला टाइमच्या बाबतीत तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये काहीतरी थोडं का होईना त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो, थोडासा फरक जाणवतो. म्हणजे काय? एका वेळेला कुठली तरी एकच गोष्ट होत असते, दोन नाही. एका वेळेला काहीतरी एकच असतं, दोन होत नाही. मला सांगा आता आपण कीर्तनामध्ये बसलेले आहात, मी सांगितलं की बाबा एकाच वेळेला तुम्ही मृदुंगमणीला पण पहा आणि एकाच वेळेला तुम्ही महाराजाला पण पहा, होईल का असं? एका वेळेला एकच, एक तर मृदुंगमणी पाहता येतील नाहीतर एकतर महाराज पाहता येईल, दोन्ही एकत्र पाहता येत नाही. मी तुम्हाला सांगितलं एका वेळेला एकच गोष्ट करायची, एका वेळेला एकच गोष्ट करा, म्हणजे दोन गोष्टी एकत्र करायच्या नाहीत. कुठल्या कुठल्या? एक तर कीर्तन ऐका नाहीतर झोपा. तुम्ही काय कराल? साधा प्रश्न केला बाबा, एक तर कीर्तन ऐका नाहीतर झोपा. तुम्ही काय कराल? झोपता झोपता कीर्तन ऐकू, एवढं नका सांगू, बाकी सगळं सांगा. काहीतरी एकच करता येतं की नाही? झोपणाऱ्याला कीर्तन ऐकता येतं का? नाही. आणि कीर्तन ऐकणाऱ्याला झोप येते का? नाही. जो कीर्तनच ऐकायला आलाय ना त्याला झोप लागत नाही. बरं, त्याला असं वाटत असतं की कीर्तनकाराचा शब्द आपल्या कानावर पडला पाहिजे, एक शब्द सुद्धा गहाळ होता कामा नये, एक शब्द सुद्धा कीर्तनकाराच्या मुखातला मिस होता कामा नये. याकरिता तो सर्वांगाचं कान ऐकून कान टवकरून अगदी ते ऐकत असतो, कारण तो कीर्तन ऐकायला आलेला आहे. आणि ज्याला घरी झोप लागत नाही याच्याकरता तो कीर्तनाला आलेला असतो की नाही? तो कीर्तनात आला, महाराजांनी रामकृष्ण हरी सुरू झालं की तो लगेच झोपी जातो आणि उठतो कधी? ज्ञानदेव तुकाराम झाल्यावर काय लगेच त्याला जाग येते कोणाच ठाऊक. मला म्हणायचं एका वेळेला कुठली तरी एकच गोष्ट दोन एकत्र करता येत नाही. एक तर देहाचा सांभाळ करता येतो नाहीतर भजन करता येतं, दोन गोष्टी एकत्र होत नाही. मी गमतीला म्हणत असतो ते वारीला जेव्हा आमचे वारकरी चालतात की नाही, ज्ञानोबारायांच्या पाठी तुकोबारायांच्या सोबत अशी भरपूर माणसं वारीला जातात. आपल्यापैकी भरपूर माणसं वारीला जातात. 20 दिवस वारीमध्ये चालणारा जो वारकरी असतो ना तो वेगळा आणि 2च दिवस चालायला आलेला असतो ना तो वेगळा. जो 2 दिवसाचा असतो ना तो लगेच ओळखून येतो. 2 दिवसाचा वारकरी, त्याच्या एकदम कडक नेहरू शर्ट, इस्त्रीचं धोतर, ते 3 रंगाचं उपरण दोन्ही बाजूला पट्टीचं घेतलेलं, व्यवस्थित टिळा बिळा व्यवस्थित लावलेला, कडक टोपी घातलेली, व्यवस्थित पावडर बिवडर लावून आणि सगळ्यांमध्ये जो जास्ती गोरा सगळ्यांमध्ये जो जास्ती गोरा दिसतो ना, आपण समजून घ्यायचं हे 2च दिवसाचं आहे, हे 2च दिवस चालायला आलाय. खरा वारकरी असा दिसतच नाही. तो 4च ड्रेस घेऊन गेलेला असतो, त्याच्यावर 20 दिवस काढतो. तो जास्त घेऊन, मी 4 पण जास्त बोललो कदाचित. काही वारकरी पहा, अरे 2च ड्रेसांची वरकटी असते त्याच्या पलीकडे त्याचं काहीच नसतं. पण बाकीचे हे 2 दिवसाचे असे एकदम नीट नेटके, तसं ते नीट नेटकेपणाने ते जातात की नाही. वाखरीच्या रिंगणाला एक पोहोचला.
रिंगणापर्यंत पोहोचला. त्या रिंगणाची गर्दी वारकऱ्यांची ते रिंगणाच्या आधीच सुरू झालेले खेळ त्यानं बघितले. रिंगणाच्या जसं रिंगण जवळ येतं तसं तसं त्या वारकऱ्यांच्या अंगात एवढं संचारतं, अशा उड्या मारायला सुरुवात करतात की त्यांच्या त्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की समोरच्याला वाटावं आपण रिंगणात जावं. त्याच्यापैकी एकाला वाटतं आपण पण रिंगणात गेलो पाहिजे. अश्व कसे फिरतात ते पाहिलं पाहिजे, उडी कशी होते ते पाहिलं पाहिजे, हजारो टाळ कसे एकत्र होतात ते पाहिलं पाहिजे, मौलींचं दर्शन घेतलं पाहिजे, विणेकऱ्याच्या पाठी फिरलं पाहिजे, पटवाजाच्या पाठी फिरलं पाहिजे, असं त्याला वाटायला लागलं. मनोमन विचार करायला लागला रिंगणात गेलो पाहिजे. पण दुसरा विचार असा होता, रिंगणात पण गेलो पाहिजे आणि कपडे पण माखले नाही पाहिजे. चालेल का मला सांगा? रिंगणात जायची पण इच्छा करतो आणि कपड्याला डाग लागण्याची पण चिंता करतो. त्याला कुठला रिंगणाचा आनंद आहे मला सांगावं? काहीतरी एकच करता येतं. कारण आमचे वारकरी फक्त रिंगणात जातानाच पांढरे असतात, ते येताना पांढरे नसतात. नाही, खरंच सांगतो तुम्हाला, माझ्यावर विश्वास नसेल तर येऊन पहा, वाखरीला येऊन पहा. जातानाच फक्त पांढरे, येताना. आणि काय ते वाखरीला एकदा तरी थोडा का होईना पाऊस पडतोच. पाऊस पडला की चिखल होतोच, आणि चिखल झाला की ते चिखलात उड्या खेळतील, रंगतील, नाचतील, ते चिखलाची होळी काय खेळतील. पण तिथं ते ड्रेसची पर्वा करत नाही. ज्यानं ड्रेसची पर्वा केली त्याला भजनाचा आनंद नाही, रिंगणाचा आनंद नाही. आणि ज्याला रिंगणाचा आनंद घ्यायचा आहे तो ड्रेसची पर्वा करत नाही. मला भाव एवढाच सांगायचा आहे, एका वेळेला काहीतरी एकच करता येतं. जर भजनाचा आनंद घ्यायचा ना, मग तुम्हाला देहावर उदासच व्हावं लागेल, त्याशिवाय भक्तीचा आनंद कळत नाही. विठ्ठला विठ्ठला. सगळं करण्याकरता देहाचा निराश होणं आवश्यक आहे. तुकाराम महाराजांनी चिंतन केलंय, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. या स्पष्ट व्याख्या तुकोबाराय कळतात. पण हे कळण्याकरता काय व्हावं लागतं? देहाच्या निराशे देहाच्या देहाच्या निराशे पाविजे आठाया, असं म्हटलं की जुनी चालू होते. आणि देहाच्या निराशे पाविजे आठाया ही गाण्याची चालू होते. थोडासा एकच सुराच्या खाली वरती फरक आहे बरं का. देहाच्या निराशे पाविजे या ठाया म्हणजे कोणत्या ठाया? जे पहिल्या चरणात सांगितलं, भक्ती ते नमन या ठाया, वैराग्य तो त्याग या ठाया, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु
या ठाया पोचायचं असेल तर देहाचा निराश आवश्यक आहे। याचा अर्थ देहावर उल्हास झाल्याशिवाय भक्तीचा आनंद स्वीकारता येत नाही। भक्ताला काय पाहिजे? भजन पाहिजे, भक्ती पाहिजे, आणि त्या भक्ती करता तो देहावर कसा आहे? भक्त ऐसे जाणा जे देही उदास, पहिलं लक्षण। दुसरं लक्षण तुकोबाऱ्या सांगतात, गेले आशा पाश निवारोनी, त्यांच्या अंतःकरणात आशा निर्माण होत नाही, अर्थात ते आशेच्या पाशात अडकत नाही। पाश म्हणजे काय? फासा। पाश म्हणजे फासा, आणि फाशाचं काम काय? अडकवणं। फासा काय करतो? एखाद्याला जर फाशात अडकवलं तर तो बंधनात येतो, आणि फाशातून मोकळा झाला की तो बंधनातून सुटतो, असं आहे की नाही? सामान्य फाशाचं कसं आहे? सामान्य फाशाचं, फाशात अडकला, ऐका, फाशात अडकला की जो फाशात अडकतो त्याला पळता येतं की तो जागेवरच राहतो? जागेवर राहतो। आणि फाशातून जो मोकळा झाला त्याला पळता येतं की जागेवर राहतो? पळता येतं, बरोबर? हा नॉर्मल फासा आहे, सामान्य फासा, अगदी सामान्य फासा। पण सुभाषितकार म्हणतात आशा नावाचा फासा फार विचित्र आहे। सुभाषितकाराने चिंतन केलंय, आशा या मनुष्याना कश्चित आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तस्तिष्ठन्तु पंगवत, त्यांनी चिंतन केलंय। आशा नावाचा फासा हा सामान्य फाशापेक्षा अगदी उलटा आणि आश्चर्यकारक आहे। का आश्चर्यकारक आहे? यया बद्धा प्रधावंती, अर्थात आशेच्या पाशात, बंधनात जो अडकला जातो तो धावतो। ऐकताय ना तुम्ही? सामान्य पाशाचं कसं होतं? अडकला की तो जागेवर राहतो, पण आशेच्या पाशात अडकला की तो धावतो। आशेच्या पाशात ज्याच्या अंतःकरणात आशा निर्माण झाली तो धावत सुटतो ना, पळपळ करतो। कशा करता? आशा पूर्ण व्हावी याच्या करता। ज्याला रोज 1,00,000 रुपये मिळतात तो 1,00,000 रुपयात समाधानी आहे का? मला सांगा। नाही, त्याला सारखं असं वाटत असतं मला किती मिळाले पाहिजेत? 2,00,000 तरी मिळाले पाहिजेत। मग तो 2,00,000 करता प्रयत्न करतो। त्याच्या प्रयत्नानं आणि भगवंताच्या कृपेनं जर समजा त्याला 2,00,000 मिळालेच, 2,00,000 मिळाले तर त्याला आनंद व्हायला पाहिजे की नाही? मला सांगा। आनंद व्हायला पाहिजे, आणि तेव्हा त्याला बरं वाटायला पाहिजे। पण बरं वाटतं का सांगा? नाही। 2,00,000 मिळाले की त्याला वाटतं आता 4,00,000 मिळाले पाहिजे। मग तो 4,00,000 करता प्रयत्न करतो, धावपळ करतो, पळत सुटतो, आणि ते 4,00,000 त्याला मिळाले की मग त्याला बरं वाटतं, असं आहे का? नाही। मग 4,00,000 मिळाले की त्याला वाटतं आता किती मिळावेत? जरा वाढवत चला। नाही, वाढवा हो, डबल नका करू। 10 म्हणा, 25 म्हणा, काहीतरी म्हणा, असं कोटीमध्ये वगैरे जाऊ द्या पटकन, जरा आपल्याला लांब जायचे भरपूर। त्याला असं वाटतं आज कोटी मिळावेत, 50 कोटी मिळावेत, अब्ज मिळावेत, आपण अब्जोदेश व्हावं। ही धावपळ कशा करता केली? अंतःकरणात आशा निर्माण झाली की आज जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे, आणि त्या आशेपोटी माणूस धावपळ करतो, पळत सुटतो, पळपळ करतो, नको तसा धावतो। तुकोबारांनी त्याचं चिंतन केलेलं बरं का? ते या आशेच्या पाठी ज्यानं धावायची सुरुवात केली ना त्याला बाकी काही दिसत नाही, काही दिसत नाही। तो मूर्खासारखा, अगदी वेड्यासारखा धावपळ करत असतो। त्याच्या धावपळीचं चिंतन तुकोबारांनी केलेलं आहे। पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय, खेटीता कुंप काठी खुंट दरडी न पाहे, आधार नाही कोणी मज बाप ना माय, दाते हो दान करा जाते पंढरपुरा, न्यामज तेथवरी आखमाचा सोयरा, असं चिंतन केलं तुकोबारांनी। पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय। अख्खं कीर्तन माहिती नाही, पण एवढं माहिती आहे की नाही? सैराट कोणाला माहिती नाही? प्रत्येकाला माहिती आहे। आता अभंगातला एवढा शब्द सगळ्याच्या परिचयाचा आहे। पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय। बैसलो जयावरी म्हणजे जो विषय अंतःकरणात निर्माण झाला त्या विषयाचा आपल्याला पूर्ण भोग मिळावा याच्याकरिता अगदी सैराट झाल्यासारखं धावत सुटतो। पण सैराट म्हणजे तरी कसं? त्याचं पण वर्णन तुकोबारांनी केलंय। खेटीता कुंप काठी खुंट दरडी न पाहे, अगदी धावताना मध्ये काही काटे येतात, खुंट येते, दरड येते, दगड येतात, तो काही पाहत नाही, नुसता धावत सुटतो, नुसता धावत सुटतो। कशा करता धावला? अंतःकरणातली अपेक्षा पूर्ण व्हावी याच्याकरता। म्हणजे प्रापंचिकाच्या अंतःकरणात अपेक्षा आणि पारमार्थिकाच्या अंतःकरणात अपेक्षा नाही का? मला सांगा। प्रपंचात अपेक्षा आहे, परमार्थात नाही का? परमार्थात पण अपेक्षा आहे।
परमार्थात सुद्धा अपेक्षा आहे. कीर्तनाला आलो तरी अपेक्षा आहे की नाही मला सांगावं? कीर्तनाला आला तरी अपेक्षा आहे की नाही? नुसतं माझ्याकडे नका बघू, सगळ्यांनी एकटक माझ्याकडे बघायची सुरुवात केली असं नाही. सगळ्यालाच अपेक्षा आहे, सगळ्याला अपेक्षा असते. मी जरा वेगळ्या अंगाने बोलतो, तुम्ही वेगळ्या अंगाने बघता. ते दुर्दैवानं आता ती बघण्याची नजर झाली लोकांची. तसं बघू नका सगळ्यांकडे, बरं का? वेगळ्या अंगाने बघा. म्हणजे अरे कीर्तनाला सगळे श्रोते काय एकाच दृष्टीने येऊन बसतात काय? नाही. एखादा मनुष्य असा असतो की ज्याला संगीताची आवड आहे, मग तो फक्त कीर्तनामध्ये चाली ऐकायलाच येऊन बसतो. त्याला वाटतं कीर्तनात नवनवीन चाली आपल्याला ऐकायला मिळतील म्हणून त्याला चाल पाहिजे. एखादा मृदंग ऐकायला आलेला असतो, त्याला माहिती असतं की बाबा रोज एकच वाजवणार होता, आज 2 असणार आहेत. मग अशीच मला महाराजांनी कानात सांगितलं रोज एकच होते, आज 2 आहेत. मी म्हटलं मग मी भाग्यवंत आहे म्हणून माझ्या वाट्याला 2 आहेत. म्हटलं माझ्या वाट्याला 2 आहेत. मग दोन चांगले मोठे वाजवणार आहेत. काहीतरी नवीन बोल ऐकायला मिळतील, एखादी तिहाई ऐकायला मिळेल, एखादा चक्रधार ऐकायला मिळेल, काहीतरी आपल्याला नवीन ऐकायला मिळेल जे कुठेतरी वापरता येईल. म्हणजे ज्याला पकवाजाची आवड आहे त्याला बोल पाहिजे, ज्याला संगीताची आवड आहे त्याला एखादी चाल पाहिजे, ज्याला चिंतन ऐकण्याची आवड आहे त्याला 2-4 चांगले मुद्दे पाहिजेत, ज्याला दृष्टांत पाहिजेत त्याला एखादी कथा ऐकायला मिळाली पाहिजे, ज्याला वेदांताची आवड आहे त्याला प्रक्रिया पाहिजे, ज्याला विनोदाची आवड आहे त्याला विनोद पाहिजे, ज्याला गाणी कविता वाटतात त्याला कविता पाहिजे, आणि ज्याला यातलं काहीच नाही पाहिजे त्याला वाटत असतं आजचे महाराज कमीत कमी 10:30 तरी थांबले. असं कसं लगेच पटकन पाहिजे वाटतं बघा. पाहिजेत. कोण असा आहे की ज्याला पाहिजे वाटत नाही मला सांगा? प्रत्येकाला काहीतरी पाहिजे. याचा अर्थ प्रत्येकाच्या अंतःकरणात आशा आहेच आहे. आपण सगळे आशेनं बांधलेले आहोत, आणि आशेने बांधले. तुकोबाराय चिंतन करतात, आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. तुकोबाराने चिंतन केलं, आशेमध्ये बांधून राहू नये. पण आशा नावाचा फासत असा आहे, पाशत असा आहे की त्याच्यामध्ये तो अडकला, आशेमध्ये तो अडकला की तो पळत सुटतो. आणि दुसरा मुद्दा काय? यया बद्धा प्रधावंती आणि मुक्तच तिष्ठन्तु पंगुवत. आशेतून जो मोकळा झाला तो धावत नाही, तो एकाच जागेवर राहतो. ज्याच्या अंतःकरणात आशा नाही ना तो स्थिर आहे. मला सांगतो, भागवताने एक चिंतन केलं आशेच्या संबंधाने. आशायाम परम दुःखम नैर आशाम परम सुखम. याचा अर्थ ज्याच्या अंतःकरणात आशा तो दुःखी, आणि ज्याच्या अंतःकरणातल्या आशा संपल्या तो सुखी. अख्खं कीर्तन नाही कळलं तरी चालेल, एवढीच 2 वाक्य घरी घेऊन जा, तुम्ही सुखी, कायमचे सुखी. अंतःकरणात आशा निर्माण झाल्या तो दुःखी, ज्याच्या अंतःकरणातल्या आशा संपल्या तो सुखी, सुख उपभोगतो तो. 2 मित्र होते, सगळीकडे एकत्र जायचे. सगळ्या कार्यक्रमात, कीर्तन असो लग्न असो, सगळीकडे ते एकत्रच जायचे. एकदा ते दोघे एका ठिकाणी जायला निघाले. पहिल्या मित्रानं दुसऱ्याला फोन केला, आपल्याला जायचंय, वेळेत निघायचंय, तयार हो, घरातून बाहेर येऊन उभा राहा, मी गाडी घेऊन येतो, आपण एकत्र जाऊ, हरकत नाही. तो जो पहिला होता ना, तो मस्त अगदी कडक इस्त्रीचे कपडे वगैरे घालून आला. रोज स्वतःची गाडी घेऊन यायचा, दुसऱ्याची मोठी गाडी घेऊन आला, नवीन करकरी दुसऱ्याची गाडी घेऊन आला, चांगले कपडे वगैरे घालून आला. आता त्यानं ती गाडी आणली, याच्या घराखाली उभी केली. हा दुसरा मित्र आराम बघायला लागला, आज मोठी गाडी दिसतीये, नवी गाडी दिसतीये, पण ह्यानं चांगले कपडे घातलेले आहेत. दरवाजा उघडला रे नाही, त्याला विचारलं, काय रे बाबा आज एकदम नवीन कपडे, एकदम चकचक, सगळं एकदम व्यवस्थित, टकाटक. का बरं असं एकदम टकाटक? बरोबर आहे, एवढं टकाटक असण्याचं कारण काय? त्यानं सांगितलं, आपण ज्या समारंभाला चाललो तो काही सामान्य नाही, खूप मोठा उत्सव आहे, खूप मोठा समारंभ आहे, खूप लोक त्या ठिकाणी येणार आहेत. आपली तिथे एक स्वतंत्र इमेज आहे. तिथं आपण गेलो की 4 लोक आपल्याकरता धावत येतील. आपली गाडी आली कळली की गाडीच्या पुढे धावत येतील. कुणीतरी आपल्या गाडीचा दरवाजा उघडेल, मग आपण गाडीतून बाहेर पडू. कुणीतरी आपली गाडी नेऊन पार्किंगला लावेल, आपल्याला परत चावी आणून देईल. मग आपल्याला सन्माननीय पाहुण्यांच्या यादीत जाऊन बसवतील. सोफ्यांच्या यादीत पहिल्या सोफ्यावर आपल्याला जाऊन बसवतील. मग सन्माननीय लोकांची भाषणं होतील. मग आपलं नाव घेतलं जाईल आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माझा सत्कार होईल. म्हणून मी एवढा ऐटीत आहे म्हटलं. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. त्याने सांगितलं, तो जो पहिला होता ना, एवढं सगळं रामायण सांगितलं. तो म्हणायला लागला, तू माझ्या बरोबर येतोयस, तू पण जरा धडाचे कपडे घाल म्हटले, तुला पण बोलवलं तर? तो म्हटलं, बघ, तुझा सत्कार, तुझा गौरव, माझं काही होणार नाही. माझा सत्कार नाही, मला कोणी ओळखत नाही. तिथं गेल्यानंतर माझं नाव घेतलं काय नाही घेतलं काय मला काही फरक पडत नाही. सत्कार झाला तर घेऊ, नाही झाला तर तसंच परत येऊ, काहीच हरकत नाही. दोघे कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन पोहोचले. यांची गाडी मंडपाच्या जाऊन पोहोचली, बाहेर जाऊन पोहोचली, उभी राहिली. खरं सांगतो, कुत्र पण यांना घ्यायला पुढे आलं नाही, कोणीच आलं नाही.
यांची यांनीच आपली गाडी पार्क केली कुठल्या तरी कोपऱ्यात, दोघंच आपले अलगद उतरले, मंडपात गेले, कुणी यांना सोफ्यावर वगैरे बसवलं नाही, कुठल्या तरी कोपऱ्यात बसले. 4-5 तासाचा कार्यक्रम संपला, अनेक लोकांचे सत्कार झाले. या दोघांपैकी एकाचा पण सत्कार झाला नाही, एकाचाही सत्कार झाला नाही. परत यायला निघाले, पण एकाचं अगदीच तोंड पडलेलं आणि दुसरा आपला सदानंदी. तोंड कोणाचं पडलेलं मला सांगा, फार सोपं आहे कळण्यासारखी, फार अवघड गोष्ट नाही. तोंड कुणाचं पडलेलं, ज्याला अपेक्षा होती की तिथं गेल्यानंतर माझा सत्कार होणार आहे, त्याचा सत्कार न झाल्यामुळे त्याचं तोंड पडलं. आणि दुसरा आपला अगदी टवटवीत आनंदित तो, कारण त्याला काय सत्कार झाला काय आणि न झाला काय त्याला काहीच फरक पडणार नव्हता. तात्पर्य एवढंच आहे, ज्याच्या अंतःकरणात आशा तो दुःखी, ज्याच्या आशा संपल्या तो मात्र सुखी आहे. विठ्ठला विठ्ठला. हरिभक्ताच्या अंतःकरणामध्ये आशा निर्माण होत नाही. यत् प्राप्य न किंचित वांछती न द्वेष्टी न रमते न शोचती नोत्साही भवती. नारदांनी भक्ती सूत्रामध्ये चिंतन केलंय. यत् प्राप्य म्हणजे भगवंताची भक्ती प्राप्त झाल्यानंतर न किंचित वांछती म्हणजे तो कसलीच वांछा अर्थात इच्छा करत नाही. हरिभक्त कसलीच इच्छा करत नाही, भक्ताच्या अंतःकरणात इच्छा निर्माण होत नाही. आणि अजून एक चांगला मुद्दा मी तुम्हाला सांगतो, भक्ताच्या अंतःकरणात प्रापंचिक इच्छा निर्माण होतच नाही. पण जरी एखाद्या वेळेला भक्ताच्या अंतःकरणात प्रापंचिक इच्छा निर्माण झालीच तर निर्माण झालेली अपेक्षा बाजूला करण्याचं काम सुद्धा भगवंत करतो. भक्ताच्या अंतःकरणातली अपेक्षा बाजूला करण्याची जबाबदारी भगवंतानं घेतलेली आहे. भगवंत फक्त आशा बाजूला करतो, पण भक्ताला मात्र जवळ ठेवतो. ऐका, मी फार चांगलं सांगतोय. काय आहे, सामान्य माणूस आणि भक्त यात काय फरक आहे? सामान्य माणसाच्या अंतःकरणात आशा निर्माण झाली, देव त्याची आशा पूर्ण करतो आणि त्याला बाजूला करतो. पण भक्ताच्या अंतःकरणात आशा निर्माण झाली, देव त्याची आशा बाजूला करतो पण भक्ताला मात्र जवळ ठेवतो. हाच काय तो फरक आहे. तुम्हाला एक चांगलं चरित्र सांगतो. संतांच्या यादीमध्ये संत श्रेष्ठ सेना महाराज नावाचे एक चांगले संत होऊन गेले. सेना महाराजांची चांगली भक्ती. प्रत्येक महिन्याला वारीला आपण पंढरपूरला जायचे, चालत जायचे, भजन करत जाणार, पुंडलिकरायाचं दर्शन घेणार, चंद्रभागेचं स्नान करणार, देवाचं दर्शन घेणार, देवाच्या सोबत वार्तालाप चर्चा करणार, रुक्मिणी आईसाहेबांचं दर्शन घेणार, कळसाचं दर्शन घेणार, परत भजन करत घरी येणार. अशी त्यांची वारी ठरलेली होती. प्रत्येक वेळेला सेना महाराज पंढरपूरला देवाच्या दर्शनाला गेले की देव खाली मान घालून उभे राहायचे आणि सेना महाराज ताठ मानेने उभे राहायचे. सेना महाराज कसे? ताठ मानेने. आणि देवाची मान कशी? खाली. का खाली असायची? या सेना महाराजांचे अनेक जन्माचे भक्तीचे आपल्यावर एवढे ऋण आहेत, आपल्यावर एवढे उपकार आहेत की यांनी आपली भक्ती केल्याचे उपकार आपल्यावर असल्यामुळे आपण आपली मान खाली घातली पाहिजे असं देवाला वाटायचं. कारण हा सामान्य व्यवहार आहे. ज्याचे आपल्यावर उपकार असतात तो समोर आला की आपली मान आपोआप खाली जाते. सेना महाराज आले की देव खाली मान घालून उभा राहायचा, सेना महाराज ताठ मानेने उभे राहायचे. एकदा झाला असं, सेना महाराज वारीला गेले, चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, भगवंताच्या दर्शनाकरिता भगवंताच्या गाभाऱ्यात जाऊन उभे राहिले आणि देवाच्या समोर जाऊन उभे राहिल्यानंतर बघितलं सेना महाराज ताठ मानेने उभे. आणि आज गंमत अशी घडली की आज देवाची मान पण ताठ, देव पण ताठ मानेने उभा. सेना महाराज विचार करायला लागले, बहुतेक यांना मी आलेलं कळलं नसेल, म्हणून सेना महाराजांनी असा हात वर करून देवाला सांगितलं लागले, देवा मी आलोय, असं हात वर करून. ती हजेरी लागावी म्हणून. हजेरी अलीकडचा परमार्थ पण हजेरीचाच झाला. इकडे शब्द ऐकले नाही कोणाच ठोक. आता आमच्याकडे म्हणतात एखाद दिवशी आमच्या सत्यात हजेरी लावा. आता कशाला हजेरी लावायची? हजेरी नाही, हे परमार्थातले शब्द नाहीत. तुम्हाला गंमत सांगतो, त्या दिवशी एका माणसाने मला फोन केला संध्याकाळी 8:30 पावणे 9 वाजता आणि मी त्याचा फोन उचलला. घरी होतो, फोन उचलला. फोन उचलल्यानंतर त्याने मला चटकन म्हटलं, महाराज 8:30 पावणे 9 तुम्ही माझा फोन उचलला म्हणजे आज तुम्हाला कुठं ऑर्डर नाही काय? म्हटलं आम्ही काय ऑर्डरवाले वाटलो काय? हे परमार्थातले शब्द आहेत काय? हे परमार्थातले शब्द आहेत. त्या दिवशी एकाने विचारलं, तुम्हाला कुठे सुपारी नाही का वाटले? काय उत्तर द्यावी यांना मला सांगावं. असं म्हणू नये हो.
परमार्थातले शब्द परमार्थात वापरले पाहिजेत. तुम्हाला आज कुठं कीर्तन सेवा नाही का, कुठं कीर्तनाचा कार्यक्रम नाही का, आम्ही तुमच्या गावात एखाद्या दिवशी कीर्तन सेवेकरता येऊ, श्रवणा करता येऊ, असे शब्द वापरले पाहिजेत. मी कशा करता बोलतो, सेना महाराज देवाला म्हणाले, देवा मी आलोय. देवानं सांगितलं, हो मला कळलं तुम्ही आलात ते. नाही नाही, तुमचा भक्त आलोय. हो मला कळलं माझा भक्त आलात ते. नाही नाही, सेना आलोय. कळलं म्हटलं मला सेना आलात ते. सेना महाराज म्हटले, मला जर कळलंय तर नेहमी मी आल्यानंतर तुमची मान खाली असते आणि आज तुमची मान ताठ आहे, कारण काय? देवानं सांगितलं, सेना महाराज तुम्ही प्रत्येक वेळेला पंढरपूरला वारीला येता म्हणून माझी मान खाली असते. तुमची मागची वारी चुकली म्हणून माझी मान ताठ आहे. मागची वारी चुकली म्हटले, हा म्हणून माझी मान ताठ. आता सेना महाराज म्हणाले, देवा काहीतरीच काय सांगता. मागच्या महिन्यात मी पंढरपूरला आलो होतो. पंढरपूरला आलो, चंद्रभागेत स्नान केलं, नियमाप्रमाणे पुंडलिकाचं दर्शन घेतलं. तुमचं पण दर्शन इथंच उभा राहून मी तुमच्याशी बोललो म्हटले, तुमच्याशी चर्चा पण केली आणि तुम्ही काय म्हणता वारी चुकली म्हणून. मी मागच्या महिन्यात पंढरपूरला आलो नाही काय? देवानं सांगितलं, सेना महाराज बारीक लक्ष देऊन ऐका मी काय म्हटलो ते. तुम्ही पंढरपूरला आला नाही असं म्हटलो का? तुम्ही पंढरपूरला आलात पण वारी चुकली. हे काय गडबड आहे बाबा. आता पंढरपूरला आले पण म्हणता आणि वारी चुकली पण म्हणता. देवाला सांगितलं, सेना महाराजांनी सांगितलं, देवा काय काय ते स्पष्ट सांगा, काय झालंय ते नीट सांगा, कोड्यात बोलू नका, आपल्या हातात वेळ कमी आहे, लवकर सांगा म्हटले. लवकर सांगा, प्रवास आपला मोठा असणार आहे म्हणे. काय करायचं, काय झालं देवा सांगा बरं. देवानं सांगितलं, सेना महाराज नीट मला आठवून सांगा, नीट आठवून सांगा. मागच्या वेळेला तुम्ही पंढरपूरला आला होतात तेव्हा पंढरपूरला वारीला आला होतात की वस्ताराला धार लावण्याचा दगड घेऊन जायला आला होतात? आता सेना महाराजांना आठवलं. सेना महाराज मनातल्या मनात विचार करायला लागले, बरोबर म्हणतात देव, हा माझी अगदी चूक देवानं पकडली. मी काय केलं, अख्खी वारी बरोबर घडली. फक्त घरी जात असताना रस्त्यात काय तो वस्ताऱ्याला धार लावण्याचा दगड विकायला माणूस बसला होता. मी त्याच्याकडून एक दगड विकत घेतला आणि देव मला म्हणायला लागला की तुमची वारी चुकली. हे चरित्र वाचल्यापासून मला फार मोठी चिंता लागून गेली. नाही कळलं, मला याची चिंता लागून गेली. सेना महाराज एकच दगड घेऊन आले होते, एक दगड घेऊन आले सेना महाराज. नुसता दगड आणला तर देव म्हणायला लागला तुमची वारी चुकली. आपलं काय, आपल्या किती वाऱ्या झाल्या म्हणायच्या, आपल्या सगळ्या वाऱ्या सगळ्या गेल्या, सगळ्या चुकल्या आपल्या. कारण ते आळंदी पंढरपुरातली लोक आपली वाटच बघत असतात, वारीसाठी नाही. त्यांना माहिती असतं हे येत नाही तोपर्यंत आमची दुकानं रिकामी होत नाहीत. म्हणजे तिथलं सगळं आपण साठवून घरी घेऊन येतो की नाही, आणू नये. मला सांगा, आळंदी पंढरपूर वरून तुम्ही सगळं जे घेऊन येता ते काय तुम्हाला इथं तुमच्या नजीकच्या शहरात मिळत नाही काय? जवळच्या शहरात मिळत नाही? अरे जे जवळच्या शहरात मिळतं ते आणण्याकरता आळंदी पंढरपूरला जायची काय गरज आहे? आळंदी पंढरपुरातून अशी गोष्ट आणली पाहिजे जी आपल्याकडे मिळत नाही, असं काहीतरी आणलं पाहिजे. आळंदी पंढरपूर वरून जर गेलातच आणायचंच असेल, गाथा घेऊन या, ज्ञानेश्वरी घेऊन या, भागवत घेऊन या की जे इकडे मिळत नाही ते आणलं पाहिजे. सेना महाराज एक दगड घेऊन गेले तर देव म्हणायला लागले तुमची वारी चुकली. सेना महाराजांना वाईट वाटलं, धावत घरी गेले. एक महिना कसा तरी काढला. पुढच्या महिन्याच्या वारीला परत यायला निघाले. अगदी बाहेर पडले तेवढ्यात त्यांना आठवण झाली, कुणाची? दगडाची. लगेच तो दगड घेतला, धुळीत टाकला. पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेच्या बाजूला उभे राहिले. धुळीतून दगड काढला, अगदी तो दगड फेकून दिला. चंद्रभागेच्या पाण्यात पडल्याचा आवाज झाला. बघितलं सेना महाराजांनी, दगड चंद्रभागेत पडला. सुटकेचा श्वास सोडला. आता मोकळा झालो, आता देव मला काहीच बोलणार नाहीत. आयटीत देवाच्या पुढ्यात गेले आणि देवाच्या पुढ्यात मान ताठ करून उभे राहिले. तर आज पण देवाची मान ताठ, आज पण ताठ. आता सेना महाराजांना विचारलं, देवा आता काय झालं बाबा, आता का मान ताठ आहे? सेना महाराजांना म्हणाले, देव म्हणायला लागले, सेना महाराज तुमची जशी मागची वारी चुकली तशी तुमची आत्ताची पण वारी चुकली म्हटले. कसं काय चुकली? मागच्या वेळेला दगड घेऊन जायला आला होता, आता दगड फेकून द्यायला आले म्हटले. दोन्ही वाऱ्या चुकल्या म्हटले, दोन्ही वाऱ्या चुकल्या. तेव्हापासून सेना महाराजांनी ठरवलं पंढरपूरला जाताना काही घेऊन जायचं नाही आणि पंढरपूरवरून येताना काही घेऊन, खरं बोलले लक्षात ठेवा, काही घेऊन यायचं नाही. सेना महाराजांच्या अंतःकरणात दगडाची का होईना आशा निर्माण झाली की नाही? झाली.
पण देवानं सेना महाराजांना नाही बाजूला केलं, त्यांची आशा बाजूला करण्याची फक्त युक्ती केली, पण भक्तांना मात्र जवळ ठेवतो, त्यांच्या अंतःकरणात आशा राहत नाही. गेले आशा पाश निवारोनी. आणि पुढचं आशाच जर अंतःकरणात नसेल तर त्यांचं अंतःकरण मोकळं आहे का? तुकोबाला म्हणतात नाही नाही, त्यांचं अंतःकरण बाकीच्या विषयातून मोकळं आहे, पण एकच विषय भगवंताचा त्यांच्या अंतःकरणाला असतो, दुसरं शरण. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. उरलेल्या तीनही चरणांचा धावता अर्थ सांगून मी थांबणार आहे. काय कीर्तन सेवा सुरू व्हायला उशीर झाला आणि त्याच्यामुळे ती मंडळी म्हटली की तुम्ही 10:30 पर्यंत करा, नाहीतर मी 9:30च्या तयारीत होतो. 9:30च्या तयारीत मी आलेलो आहे. परंतु अगदी उरलेल्या तीनही चरणांचा धावता अर्थ सांगतो. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. फक्त यातलं गमक फक्त ऐकायचं आहे. कारण काय आहे, बऱ्याच वेळेला या चरणाचा अर्थ लावताना गोंधळ होतो. नावडे जन हे भक्ताचं लक्षण मान्य आहे, नावडे धन हे पण भक्ताचं लक्षण आहे, पण नावडे माता पिता हे भक्ताचं लक्षण आहे का? मला सांगा. माता पिता नावडे असं कसं होईल? आणि हे भक्ताचं लक्षण लावता येईल का? लावता येत नाही. पण तुकाराम महाराज का म्हटले बरं की नावडे जनधन माता पिता? माता पिता का नावडे? ऐका, त्याचं चिंतन असं आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, म्हणजे भक्ताच्या अंतःकरणात एकच विषय असतो. काय? नारायण म्हणजे देव. दुसरा विषय त्याच्या अंतःकरणात नसतो. मग नावडे जनधन माता पिता म्हणजे भक्ताला लोक आवडत नाहीत, जन आवडत नाहीत,
भक्ताला धनही आवडत नाही आणि भक्ताला माता पिता पण आवडत नाही, पण अगदीच आवडत नाही असं नाही. ऐका, भक्ताला पण लोक आवडतात, भक्ताला पण लोक आवडतातच. तसंच जर नसलं असतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या लोकांना घेऊन एकत्र कीर्तन केलं असतं काय? नामदेव महाराज लोकांना घेऊन कीर्तन करतात काय? म्हणजे तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायांनी लोकांना घेऊन वारी केली असती का? नाही नाही. ज्या अर्थी सगळ्याला घेऊन एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज या सगळ्या संतांनी वारकरी संप्रदाय वाढवला, त्या अर्थी या भक्तांना सुद्धा लोक आवडतात, जन आवडतात, नाही आवडत ना असं नाही. मग जन नावडे हे कसं काय? नावडे जन कसं लावायचं? ऐका, त्यांचा विषय फक्त देव झालेला असतो, त्यांचा विषय देव झालेला असतो. मग आपला विषय देव झाल्यानंतर जे जन देव आणि आपल्यात अंतर निर्माण करत असतील ते जन नावडे. बारीक ऐका, ज्या जनामुळे देवात आणि आपल्यात अंतर निर्माण होतो ते जन नावडे. ज्या धनामुळे देवात आणि आपल्यात अंतर निर्माण होतं ते धन नावडे. आणि ज्या माता पित्यांमुळे देवात आणि आपल्यात अंतर निर्माण होतो ते माता पिता सुद्धा नावडे असा अर्थ लावायचा. कधी कधी माता पिता पण परमार्थाला पूरकच म्हणतील असं काही सांगता येतं का? असं नाही. अगदी एक एक शब्दात उदाहरण द्यायचं झालं तर कैकेयी सारखी माता असेल तर तीही नावडे, आणि हिरण्यकश्यपू सारखा पिता असेल तर तोही नावडे. नावडे जन धन माता पिता. कारण भक्तीला जे प्रतिबंधक ठरतात ते भक्ताला आवडत नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे. भगवान परमात्मा या भक्तांच्या अंतिम समयी त्यांच्या समोर जाऊन उभा राहतो. ज्यांच्या निर्वाण समयी भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहतो तेही भक्त आहेत, आणि ज्यांच्यावर कुठलंच संकट भगवान परमात्मा येऊ देत नाही तेही भगवंताचे भक्त आहेत. म्हणजे संकट येऊ न देणं हे पण भक्ताचं एक लक्षण आहे, आणि अंतकाळाला त्याच्या समोर उभं राहणं हे सुद्धा भक्ताचं एक लक्षण आहे. शेवटी तुकोबाला म्हटले, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. या पण चरणाचा अर्थ गोड आहे, थोडा ऐका. प्रत्येक वेळा होतं असं, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. हे प्रमाण कुठंतरीच लावलं जातं बरं का, कुठंतरीच लावलं जातं. बऱ्याचशा वेळेला हे प्रमाण तर देणगीतच लावलं जातं बघा, देणगीलाच लावलं जातं. नाही नाही, सगळ्यांनी देणगी दिली पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे, हे असला काही प्रकार नाहीये. ऐका, हे हरिभक्ताचं लक्षण आहे. काय लक्षण आहे? सत्य कर्मा भावे साह्य हे हरिभक्ताचं लक्षण आहे. म्हणजे भक्ताच्या अंतःकरणात नेहमी अशीच वृत्ती असते की आपण सत्कर्माला सहकार्य केलं पाहिजे. सत्कर्माला सहकार्य करणं हे भक्ताचं लक्षण आहे. पण एवढंच मर्यादित तुकाराम महाराज ठेवत नाही. घातली या भय नरका जाणे म्हणजे ऐका, सत्कर्माला सहकार्य करताना किंवा एखादं सत्कर्म करत असताना लोकांनी त्या भक्ताला नरकाला जाण्याची भीती जरी घातली तरी जो आपलं सत्कर्म सोडत नाही त्याला म्हणतात भक्त, असा त्याचा अर्थ आहे. अगदी नरकाला जाण्याची भीती घातली तरी आपली भक्ती, आपलं सत्कर्म तो सोडत नाही ना, मग त्याला तुम्ही भक्त म्हणा. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. अगदी नरकाला जाण्याची भीती घातली तरी आपलं सत्कर्म सोडत नाही. शेवटचा दृष्टांत सांगतो, मी थांबतो. ऐका, देव एकदा आजारी पडले. देव आजारी पडले. विचारलं देवाला, काय झालं देवा? देव म्हणायला लागलं, डोकं दुखायला लागलं. अच्छा, डोकं दुखतंय, मग आता औषध शोधा. मग देवा करता सगळ्यांनी बरेच औषधं घेऊन आले. देवाने एक एक करून सगळ्यांचं औषध घेतलं, पण देवाची डोकेदुखी बंद झाली नाही. शेवटी देवालाच विचारलं, देवा तुमच्याकडे काय औषध आहे? देवाला सांगितलं, तुमची सगळ्यांची संपली औषधं? म्हटलं आमची संपली. मग आता माझं सांगतो, काय औषध आहे? मृत्यू लोकांचा कोणताही हरिभक्त धरा आणि भक्ताच्या पायाची धूळ घेऊन या आणि ती माझ्या मस्तकाला लावा, माझी डोकेदुखी बंद होईल. एवढंच होतं, एवढंच आहे. मग जातो लगेच घेऊन येतो. आता मृत्यू लोकात जायचं, भक्त शोधायचा, त्याच्या पायाची माती घेऊन यायची आणि देवाच्या डोक्याला लावायचं. एवढं काम करण्याकरता कोण गेला असेल मला सांगावं? हा हा, बरोबर बरोबर, थोडं मोठ्यानं बोला. नारद, दुसरं ऐकून नारद एकटेच. नारद महर्षी निघाले, मृत्यू लोकात आले. बघितलं एक मोठा सप्ताह भरलेला आहे, बरेच हवप एकत्र झालेले आहेत. त्याच्यापैकी कुठला तरी एक हवप धरू बाबा आपण. एका भक्ताच्या पाठीला हात लावला, असं इकडे बघा. त्या भक्तानं मागे वळून पाहिलं तर महर्षी पाहिल्यानंतर त्याला अप्रूप वाटलं. लगेच नमस्कार वगैरे केला. विचारलं, तुम्ही कसं काय? नारदाने सांगितलं, तुझ्याकडे एक काम आहे म्हणून आलो. काय काम आहे? देवाचं डोकं दुखायला लागलं आणि त्याचे डोकेदुखी बंद होण्याचं औषध तुझ्याकडे आहे. हा म्हटलं, काहीतरी सांगता. अरे खरंच सांगतो म्हटलं. काय औषध आहे? औषध असं आहे,
तुझ्या पायाची धूळ तू मला दे, ती देवाच्या डोक्याला लावतो म्हणजे देवाची डोकेदुखी बंद होईल. हे देवानं सांगितलेलं औषध आहे. म्हटलं असं कसं होईल? माझ्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला लावून देवाची डोकेदुखी कशी बंद होईल? नारदांनी सांगितलं, बघ तू भक्त आहेस की नाही? म्हटलं हो. मग मोठा भक्त आहेस की नाही? मग तू भजन करतो? म्हटलं करतो. पारायण करतो. हरिपाठ करतो. वारीला जातो. कीर्तनाला जातो. काकड्याला जातो? म्हटलं कधी कधी जातो. नेहमी नाही पण जातो, रेग्युलर नाही, कधी कधी जातो बाबा. म्हटलं नाही पण करतो ना? म्हटलं करतो. मग तू भक्त आहेस आणि देवानं सांगितलंय कुठल्या पण भक्ताची चरण धूळ आणून लावा तर माझी डोकेदुखी बंद होईल. द्या बघ तुमच्या चरणाची धूळ. आम्हाला लागला वा काय माझे भाग्य, माझ्या या शरीराचा उपयोग देवाची डोकेदुखी बंद होण्याकरता होणार आहे. लगेच मागे सरकला, पायाची खालची धूळ घेतली, नारदांच्या हातावर दिली आणि सांगितलं, महर्षी ही धूळ घेऊन जा, लगेच देवाच्या डोक्याला लावा आणि देवाची डोकेदुखी बंद करा. मला सांगा, मुकाट्यानं नारदांनी घेऊन जायला पाहिजे की नाही? मुकाट्यानं काही न बोलता, पण काही न बोलता माती घेऊन जातील तर ते नारद कुठले? नारदांनी सांगितलं, या तुमच्या धुळीनं, तुमच्या पायाच्या धुळीनं देवाची डोकेदुखी नक्की बंद होईल. पण एक अडचण आहे. काय अडचण आहे? देवाची डोकेदुखी बंद होईल पण तुम्ही तुमच्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला लावल्यामुळे तुम्हाला नरकाला जावं लागेल. असं म्हटल्याबरोबर त्याने लगेच हात झटकला. काय का खाली म्हटले? खाली. मला वाटलं होतं तुम्ही माझं हित करायला आले, तुम्ही तर मला नरकात ढकलेलं आहे. म्हटले मला नरकात जाण्याची इच्छा नाही, त्याच्यामुळे तुम्ही दुसरा कुठला तरी हवं आपले भक्त शोधा. म्हटले मी नाही देऊ शकत. अनेक भक्त शोधले, कुणीच आपल्या भक्ताची आपल्या पायाची धूळ द्यायला तयार होईना. कारण भक्तानं पायाची धूळ दिली की नारद महर्षी म्हणायचे, काय देवाची डोकेदुखी बंद होईल पण तुम्हाला नरकाला जावं लागेल. करावं काय? फिरता फिरता वृंदावनात गवळणींकडे आले. गवळणींनी नारदांची पूजा केली. गवळणींनी विचारलं, बाबा काय करायचंय? नारदांनी सांगितलं, काही नाही, तुमच्या पायाची धूळ द्या जेणेकरून देवाची डोकेदुखी बंद होईल. अख्ख्या पृथ्वी तळावर फिरलो पण कोणी आपल्या पायाची धूळ दिली नाही. गवळणी म्हणतात, नारदा तुम्हालाच कळायला पाहिजे. म्हटले इकडं तिकडं जायची गरज काय? आम्ही गवळणी इथं असताना तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नव्हती. तुम्हाला पायाची धूळच पाहिजे ना? लगेच मागे सरकल्या. जिथं उभ्या होत्या तितकी थोडी धूळ घेतली, नारदाच्या हातावर दिली. नारदा सांगितलं, बिनधास्त घेऊन जा आणि देवाच्या डोक्याला लावा, देवाची डोकेदुखी बंद करा. ठरवल्याप्रमाणे नारद महर्षी म्हणायला लागले, या तुमच्या चरण धुळीनं देवाची डोकेदुखी बंद होईल पण तुम्हाला नरकाला जावं लागेल. असं म्हटल्यानंतर गवळणींनी नारदांना उत्तर दिलं आणि ते उत्तर आपल्या चरणाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. गवळणी म्हणायला लागल्या, महर्षी आमच्या चरणाची धूळ देवाच्या डोक्याला लावल्यानंतर जर देवाची डोकेदुखी बंद होणार असेल तर एक वेळा नाही 1000 वेळा नरकाला गेलो तरी चालेल पण देवाची डोकेदुखी बंद करा. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. नरकाला जाण्याची भीती घातल्यानंतर सुद्धा जो स्वतःच सत्कर्म सोडत नाही त्याला म्हणतात भक्त. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम झाले नाही बसा. कीर्तन श्रवण केलं. तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. ही संपूर्ण सप्ताह संयोजन समिती अत्यंत कष्टपूर्वक हा सप्ताह या ठिकाणी साजरा करते आणि आपल्याला आनंदाची अनुभूती देते. त्यामुळे या समस्त समितीचे अनेक आभार व्यक्त करतो. संत श्रेष्ठ सद्गुरू श्री गजानन महाराजांचा हा प्रकट दिनाचा उत्सव आपण संपन्न करतो आणि हे हरिभक्तांची जेवढी लक्षणं तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितली की नाही तेवढी सगळी तुम्ही गजानन महाराजांच्या चरणी लावून पहा. एक एक लक्षण गजानन महाराजांना लागू पडेल. अगदी अगदी भक्ताच्या अंतःकरणात काय असावं याच्याकरिता दुसरी तिसरीकडे फिरायचीच गरज नाही. गजानन महाराजांचा मंत्र काय मला सांगा? गण गण गणात होते. अर्थ काय त्याचा? अर्थ काय? अर्थ सोपा आहे. पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, तिसरा गणात म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात आणि बोते म्हणजे बघा. याचा अर्थ प्रत्येक जीवाच्या हृदयात तुम्ही शिव बघा एवढाच त्या मंत्राचा अर्थ. गण गण गणात बोते. इतरत्र प्रत्येकाच्या हृदयात अगदी कोणी सामान्य जीव न पाहता प्रत्येक जीवात शिवाला बघायचं शिकावं. ही शिकवण जर गजानन महाराजांनी दिली असेल तर माझ्यात पण देवच आहे असं समजून तुम्ही थांबावं. दुसरं काही नाही. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून आपण हा 17व्या वर्षातला, बरोबर ना, 17व्या वर्षातला नामोत्सव संपन्न करत आहात.
या उत्सवाच्या प्रित्यर्थ आपण सगळीच मंडळी येता, हिरहिरीनं येता, सहभाग घेता आणि या सप्ताहाला मोठं करण्याचा प्रयत्न करता. संख्या मोठी असलेली दिसून येते. अर्थात त्यांची संख्या पण मोठी आहे आणि त्यांचे परिश्रम पण मोठे असावेत बहुधा, आणि म्हणून तुम्ही सगळ्या जणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला. तसा पितृवर्ग पण या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा दोघांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. सर्व श्रोते मंडळी, आदरणीय सगळी असलेली गायनाचार्य मंडळी, उत्तम असे दोन्ही पखवाज वादक आहेत, तुम्हा दोघांचे अनेक आभार व्यक्त करतो. या बाजूला विठ्ठल महाराज आहेत, या बाजूला यज्ञेशजी आहेत. आपण दोघांनी उत्तमरित्या मला सांभाळून घेतलं म्हणून तुमचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. कारण काय आहे, ते दोघे आणि दोघांच्या मध्ये मी एकटाच सापडलो, त्याच्यामुळे त्यांनी मला सांभाळून घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. अर्थात ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा उत्सव संपन्न होतोय, हरिभक्तीप्राण श्रद्धेय नारायण महाराज हगोणे त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळ्यांच्या प्रयत्नाने हा उत्सव संपन्न होतो, ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येऊन पोहोचलो. हरिभक्तीप्राण आदरणीय तुषार महाराज ठाकरे महाराजांनी इथं येण्याकरिता संपर्क केला. मी सांगून जाईन, आता ते अर्धवट ठेवायचे की पूर्ण करायचे गजानन महाराजांच्या हातात आहे बरं का. त्यांनी मला फार सांगितलं होतं कीर्तनाच्या आधी की तुम्ही 1-2 मिनिटं तरी इंग्रजीत बोला, इंग्रजीत बोला. पण मी म्हटलं इंग्रजीत बोललो असतो पण परवडत नाही. वेगळा अर्थ करू नका बरं, वेळेचं परवडत नाही. तुम्ही फार लांब जाऊ नका, नाहीतर मी त्यातला नाही. परंतु वेळ पुष्कळ झालेली आहे आणि सध्या आता श्रोता फार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आणि अख्खं कीर्तन माझ्या मुखातून इंग्रजीतून करून घेतलेलं आहे आणि हे सगळ्याला माहिती आहे. स्वतः IT इंजिनियर आहे आणि इंजिनियर असल्याकारणाने माझ्या बाबांनी मला इंजिनियर त्यासाठीच बनवलं होतं बरं का, जेणेकरून आपल्याला वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार महाराष्ट्राच्या बाहेर किंबहुना या देशाच्या बाहेर करता यावा, या पवित्र उद्देशानं त्यांनी मला इंग्रजी शिकवलं. म्हणजे मी माझं पूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालंय. आय एम अ कॉन्व्हेंट मीडियम स्टुडंट, मी कॉन्व्हेंटचा स्टुडंट आहे आणि मी जेवढा चांगला मराठी बोलू शकतो, आय कॅन स्पीक फ्लुएंटली इन मराठी अँड सेम फ्लुएंटली इन इंग्लिश ॲज वेल. मी इंग्लिश पण तेवढाच चांगला बोलू शकतो, फक्त एवढंच की तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त येतं असं समजून बोलत नाही. आपण सगळेच जण अत्यंत सुज्ञ श्रोते आहात, म्हणून तुम्हा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या बाबांनी जी अपेक्षा केली होती की ती अपेक्षा पूर्ण करण्याचं मला बळ प्राप्त झालं. परवाच्याच दिवशी हरिभक्तीपरायण गुरुवर्य संदीपान महाराज शिंदे अर्थात जोग महाराज शिक्षण संस्थेचे परमाध्यक्ष, त्यांची जेव्हा माझी भेट झाली आणि कुणीतरी ओळख करून त्यांना अशी ओळख करून दिली की हे जयेश भाग्यवंत आहेत, याने अख्खं कीर्तन इंग्रजीत केलं होतं, तेव्हा दादांना ती एवढी गोष्ट एवढी आवडली. त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली. ते म्हटले की जेव्हा आमची संस्था सुटली, म्हणजे दादांची, त्यांची संस्था जेव्हा सुटली तेव्हा शेवटचं भाषण गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांनी केलं होतं आणि मामा त्यांच्या शेवटच्या भाषणात असं म्हटले होते की जर तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचा प्रचार जगभरात करायचा असेल तर प्रत्येकाने इंग्रजी शिकली पाहिजे म्हटले आणि इंग्रजीत तत्वज्ञान सांगितलं पाहिजे. आज तसा कोणीतरी दिसला म्हणून मला आनंद वाटलं. हे त्यांचं वाक्य मला बळकटी देणारं झालं. नाहीतर बरेचसे आमचे शंकाखोर निघाले होते. ज्ञानोबराय म्हणतात माझा मराठाची बोलू कौतुक आहे, तुम्ही कुठे इंग्रजीत करता. मी म्हटलं तुम्ही घरीच बसा, कशा करता, अशा कुरघोडी करू नये. अरे इंग्रजी ही जगाची सध्या मीडियम ऑफ कम्युनिकेशन आहे, बिझनेसची लँग्वेज आहे ती. तुम्हाला बिझनेस करायचा असेल जगाच्या बाहेर तर इंग्रजीच वापरावी लागेल आणि त्याच्याकरिता त्यांची फार अपेक्षा होती, परंतु तुमची अपेक्षा फार मला पूर्ण करता आली नाही. परत कधीतरी संधी मिळाली, वेळेत कीर्तन सुरू झालं तर नक्की ती अपेक्षा आपण पूर्ण करू. तुम्हाला सर्व श्रोत्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. वेळेपेक्षा जास्त पाऊण तास तुम्ही मला सहन अपेक्षा तुमच्या आभार व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम.